दरम्यान गुंगी गुडिया हा असंवैधानिक शब्द नाहीये असं संजय राऊतांनी म्हटलंय। राजकारणात टीका सहन केली पाहिजे, मात्र शब्द जपून वापरायला हवेत असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजींनी सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही। भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुडिया आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात। याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही। आपण घटनात्मक पदावर बसलेलो आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं। पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील। एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही।